Hello, this is the My Artifact episode number 1233. आजची 1233 या आजची तारीख 28 जुलै 2018. आता वाजले करीब रात्रीचे 12:30. आज सांगायचं म्हणलं तर खास वगैरे काही नाही, बट या एक दुःख होत आहे का उद्याची सुट्टी नाही आहे या, आणि उद्या यावं लागत आहे ऑफिसमध्ये. वाय? कारण काम तर काय आहे नाही, बट हे रजिस्ट्रेशनचं काम आहे आणि उद्या हे लोक सगळेजण येऊन राहिले आहे. सो बेसिकली यावं लागेल. सो मला काही हे नाही. थांबून जाऊ ना, प्रॉब्लेम काय आहे आय डोंट नो यार. म्हणजे कसं वैभवचा हे आला की उद्या आपण मिशन इम्पॉसिबल पाहायला जाऊ. सो दॅट्स इट. माझ्यासाठी मित्रांशी एक कॉल म्हणजे उद्या आपण काही ना काहीतरी स्पेशल काही ना काहीतरी करणार आहे. सो आय जस्ट लाईक भाई कुछ भी हो जाए, लेट्स गो टू वर्धा अँड एन्जॉय विथ द फ्रेंड्स. बट इन दॅट टाइम इट डझंट हॅपन्स. असं काही होऊन नाही राहिलं. सो मीन वाईल आपल्याला इथेच थांबावं लागेल. अँड या संडेला पण जाता येणार नाही, कारण जर मी सॅटर्डेची शिफ्ट करील रात्री 12 वाजता, म्हणजे उद्या रात्री 12 वाजता थोडी घरी जाणार आहे. ऑफकोर्स मला उद्या सकाळी वाट बघावं लागेल, म्हणजे रविवार सकाळी. सो रविवारी सकाळी मी जाईल आणि विचार कर मला केव्हा यायचं आहे. पुढल्या हप्त्यात माझी आहे मॉर्निंग शिफ्ट. सो बेसिकली मला संध्याकाळी यावं लागेल. सो जस्ट लाईक मी सकाळी जाईन संध्याकाळी येईन. हाऊ इज दॅट बीन पॉसिबल? हा, म्हणजे खूपच इम्पॉर्टंट काम आहे तर देन एक्सेप्शन आहे. मला त्या दिवशी माहीत पडलं होतं की मावशी आली होती, तर त्यावेळेस मी हे रिस्क उठवली होती, कारण मावशी दिल्लीवरून रोजच थोडी येणार आहे. सो बेसिकली मी सकाळी उठलो, गाडी पकडून मी करीब 8 वाजता वर्धेला पोहोचलो. इवन घरी पोहोचलो. स्पेंड सम टाइम विथ मावशी अँड सगळ्या फॅमिली सोबत, आणि संध्याकाळी मग मी वापस आलो आहे. सो इट जस्ट लाईक जेव्हा इम्पॉर्टंट गोष्ट असते तेव्हा वेळ काढावाच लागतो. बट राईट नाव पिक्चर पाहणे इट इज नॉट रिअली इम्पॉर्टंट. जर आपण मिशन इम्पॉसिबल इथे पण पाहू शकतो नागपूरमध्ये, प्रॉब्लेम तर काही आहे नाही. बट मित्राची साथ डूड इज लाईक एक हप्ता थांब, पुढल्या हप्त्यात जाऊन जा, राईट. आणि गेले महिनाभरापासून आपण कंटिन्यू एव्हरी वीक वर चाललोय. आपण एव्हरी वीकला चाललाय. जस्ट लाईक उद्या समजा सुट्टी नसती ना तर उद्याही, उद्या समजा सुट्टी असती ना तर उद्याही आपण गेलो असतो. बट यस. अजून एक गोष्ट, ऑफिसमध्ये लोक माझ्या काफी करीब येऊन राहिले. या जस्ट लाईक मला खूप जाणून घेण्याचा प्रयत्न ते लोक करून राहिले. जस्ट लाईक माझ्या मोबाईलमध्ये माझे पर्सनल व्हिडिओ ते बघून राहिले आहे. सो आय नीड टू प्रोटेक्ट माय सेल्फ, कारण मला स्वतःची प्रायव्हसी हवी आहे. कारण मला डेफिनेटली वाटते का माझे जे आर्टिफॅक्ट एपिसोड्स आहेत ते सगळ्या लोकांना ऐकायला पाहिजे, म्हणजे मला पण खूप खुशी होईल वगैरे. बट नॉट द राईट टाइम. दिस इज नॉट द राईट टाइम. कारण आय डोंट नो, मला असं वाटतंय का आपण आपले टार्गेट्स अचीव केल्यानंतरच या आर्टिफॅक्ट एपिसोडची व्हॅल्यू राहील. अदर दॅन दॅट इट्स लाईक अ रिअली पथेटिक थिंग्स. म्हणजे कसं की एक व्यक्ती आहे, 2 व्यक्ती आहे, आपण एक्झाम्पल घेऊ. 2 व्यक्ती आहे. एक व्यक्ती आहे तो काम केला आहे, त्यांनी आयुष्यभर काम केलं आहे. आणि एक व्यक्ती आहे त्यांनी आयुष्यभर काही काम केलं वगैरे नाही आहे. आणि त्या दोघा व्यक्तींना ऍट द एज ऑफ 50 मध्ये, 50 वर्षाचे आहे दोघे जण. त्या दोघांना त्यांना सांगायचं आहे की लाईफ बद्दल तुम्ही एक छोटीशी निबंध लिहा, किंवा लाईफ बद्दल किंवा 2 शब्द बोला. तर जो व्यक्ती ज्याने एक पर्टिक्युलर फील्डमध्येच करीब 10, 20 किंवा 30 वर्ष त्यांनी त्याच्या लाईफचे वेस्ट केले आहेत त्या गोष्टीमध्ये, इन्व्हेस्ट केले त्या गोष्टीमध्ये. सो इट जस्ट लाईक त्याचा जो अनुभव राहील ना, तो अनुभव त्या कामाशी रिलेटेड राहील.
जो लाईफमधले जे काही मेहनत, कठीण परिश्रम, चॅलेंजेस आणि त्याच्यानंतर येणारे ॲक्विजिशन आणि त्याच्यानंतर त्याला जे काही भेटलं प्राऊड वगैरे, तर या सगळ्या गोष्टी आहे ना त्याच्या कामाशी रिलेटेड राहणार. आणि तो लाईफच्या रिलेटेड जे काही सांगेल तो त्या कामाच्या रिलेटेड गोष्टी, सराउंडिंग मधल्याच गोष्टी तो सांगेल, कारण त्यांनी त्याच्या अगोदरचं किंवा पुढचं जग वगैरे बघितलं नाही. कोणता व्यक्ती हा व्यक्ती आहे जो आयुष्यभर त्यांनी काम केलं आहे. आता एक असा एक व्यक्ती घेऊ ज्यांनी आयुष्यभर काहीच काम केलं नाही, या बट त्यांनी ही गेट्स ऑल दी नॉलेज, त्यांनी पूर्ण नॉलेज घेतलं. सांगू, एक घरी असणारा व्यक्ती आणि कामावर असणारा व्यक्ती, दोघांमध्ये समानता किंवा दोघांमध्ये फरक काय? कामावर असणारा व्यक्ती एकच काम बार बार करतो, एकच काम बार बार करतो, त्यामुळे त्याच्या ब्रेनची इफिशियन्सी होते 30% या 40%. या म्हणजे तो त्याच्या कामामध्ये करीब 30 किंवा 40% काम लावतो. बाकी रेस्ट ऑफ द पर्सेंटेज तो असंच भलता भलता विचार करतो, जे काही कळतच नाही. म्हणजे जस्ट लाईक त्याचं काही आहेच नाही. म्हणजे जस्ट लाईक हा विचार करतो, अरे यार यावेळेस एवढंच पेमेंट भेटला, हाऊ वुड आय सर्वाइव्ह इन अनदर मंथ. जस्ट लाईक ही जस्ट थिंक लाईक स्टुपिड थिंग. या एक अनादर गाय आहे जो ज्याने कधी काम केलं नाही आहे, म्हणजे तो जस्ट लाईक घरी बसून आहे. तो घरी बसणारा व्यक्ती आहे ना, तो नेहमी विचार करत असतो. म्हणजे कोणता विचार करायचा, कोणत्या गोष्टीबद्दल विचार करायचा, ज्याच्याबद्दल तो विचार करतो. व्हॉट डू थिंक? म्हणजे आज मला काय करायचंय घरी राहून. या he just like he's trying to Google it, YouTube it, getting knowledge from this person, yeah, this thing, yeah, that place किंवा that particular institute बद्दल माहिती घेईल वगैरे वगैरे. ऑल दिस थिंग्स. एक घरी राहणारा व्यक्ती त्याची इफिशियन्सी सर्वात जास्त असते, तो दिमागाचा सर्वात जास्त वापर करतो आहे. म्हणजे मला असं वाटतं मी एक्सपिरियन्स केला आहे, बट हे लागू होत नाही प्रत्येक गोष्टीसोबत. म्हणजे जस्ट लाईक माझ्यामध्ये क्युरिओसिटीची भावना होती, त्यामुळे मी घरी राहून स्वतःला डेव्हलप केलं, स्वतःला एक प्रकारे चांगल्या मार्गाकडे नेण्याचा प्रयत्न केला. म्हणजे प्रत्येक विचार कशाप्रमाणे आहे, काय आहे, दिमाग कधी मी स्पॉइल केला नाही. प्रत्येकाला मी म्हणजे जरी मला काही काम नसलं तरी मी त्याला गुंतवून ठेवलं प्रत्येक गोष्टीमध्ये. जस्ट लाईक आता पण बघ, 8 घंटे मला काम असते, इन्स्टेड ऑफ दॅट मला 16 घंटे भेटते. त्या 16 घंटे मी काय करतो? 8 घंटेची झोप, रेस्ट ऑफ दी 8 घंटे व्हॉट वुड आय डू? आय एम डुईंग थिंग्स लाईक मेकिंग माय फ्युचर इज बेटर. माझं फ्युचर इव्हन बेटर बनवण्यासाठी मी काय करतो? युट्यूबवर मी माझ्या सुपर बद्दल नाही का, सुपर एक युट्यूबवर चॅनल आहे जे मार्वल मूव्हीज, सुपर हिरो मूव्हीज बद्दल गेटिंग इन्फॉर्मेशन देते. दॅट इज वन थिंग. अनदर थिंग, मी अशा काही जनरल नॉलेजच्या गोष्टी, स्टडी IQ किंवा सिट टॉक वगैरे, हे असे काही चॅनल्स आहेत जे आपल्याला नॉलेज वाढवतात, हे असे चॅनल्स बघतो. आणि या म्हणजे माझ्या फ्युचरला इव्हन बेटर बनवण्यासाठी पण हे चांगल्या गोष्टी आहे. बट अनदर थिंग हे पण करतो की मी बोर होत आहे, आय एम जस्ट गेटिंग बोर. मग तेव्हा काय करतो? तेव्हा म्युझिकली किंवा तेव्हा गाणे वगैरे ऐकतो, गाणे वगैरे व्हिडिओ वगैरे बघतो. याच्यामुळे नाही का मला एक प्रकारे म्हणजे असे व्हिडिओ पण बघतो जे माझ्या लाईफला बिकम बेटर बनवतात, बट त्यामुळे आय एम जस्ट गेटिंग बोर. आणि असं वाटतं की माझ्या लाईफमध्ये असं काही एन्जॉयमेंट वगैरे आहे नाही. गाणे लावल्यानंतर मला असं वाटतं की माझ्या लाईफमध्ये स्टील काही ना काहीतरी एन्जॉयमेंट आहे जे मी फील करू शकतो त्या गाण्यामधून. दॅट्स इट. सो मी ते पण करतो. सो या मी माझ्या दिमागला आणि माझे जे वेज आहे समोर जाणारे फ्युचरसाठी, ते पण स्वतःला स्ट्रॉंग ठेवतो. आय एम जस्ट मेकिंग इट मच बेटर थिंग, राईट? अनदर थिंग का, एक गोष्ट नेहमी लक्षात ठेव. हा एक गोष्ट तुला आता नेहमी करायची आहे, नेहमी नाही म्हणजे जस्ट लाईक ऑफिसवाल्यांसोबत तू जास्त टाइम स्पेंड करताय ऍज कम्पेअर टू फ्रेंड, मित्रांसोबत तू टाइम स्पेंड करत होता, बट त्यावेळेस तो स्पेंड केलेला टाइम तो मित्राचा टाइम होता. या त्यामुळे तो फिक्स नव्हता. जस्ट लाईक मित्राकडे जायचं आहे 1 घंटा, 2 घंटा, अर्धा घंटे, की 3 घंटे किंवा 4 घंटे, राईट? ऑफिसमध्ये एव्हरी टाइम तुला 8 घंटे वेस्ट करावं लागते त्या लोकांसमोर, त्या लोकांसोबत. सो बेसिकली
ते तुझ्या जास्त क्लोज होणार. राईट, दे ट्राईंग टू जज यू. आज अश्विन सरांनी मला जज केलं, आज मी चप्पल घालून येतो म्हणून. वाय? तू चप्पल का घालून येतोच? म्हणजे तुझी किती डेअरिंग वाढली का मी चप्पल घालून येतो, त्यांच्यावरून याच्यावरून त्यांनी माझी डेअरिंग काढली, माझी डेअरिंग वाढली बा. म्हणजे तो कशाला भीत नाही या. ओके, म्हणजे जस्ट लाईक त्यांच्यापाशी काफी स्टुपिड रिझन असतात माझ्याबद्दल काही पण विचार करायला. आणि मी काही त्यांचा काही नकार वगैरे करत नाही, किंवा ठीक आहे मी गलती केली, मला ऑफिसमध्ये लवकर यायचं होतं, शूज घालायला वेळ होत होता, त्यामुळे फटसे चप्पल घालो आणि फटाकसे आलो. गलती माझी झाली, मला शूज घालून यायचं होतं. या काफी छोटीशी गोष्ट होती बरं, बट त्यांनी माझी डेअरिंग या चप्पलवरून काढली. म्हणजे तुला काहीच भीती वाटत नाही का तू चप्पल घालून ऑफिसमध्ये आलाय? मे बी त्यांचं राईट असेल, ऑफकोर्स मी गलती केली. प्रत्येकांची मन, प्रत्येकांची थिंकिंग कॅपॅबिलिटी वॉज डिफरंट. या प्रत्येक जण खूप वेगवेगळे विचार करतात, खूप वेगवेगळे विचार. त्यामुळे ते एक प्रकारे डिफरंट पर्सनॅलिटी बनतात. आणि हेच डिफरंट पर्सनॅलिटी आपल्या सराउंडिंगला किंवा आपल्या एन्व्हायरमेंटला बिकम बेटर बनवतात. सगळे जर माझ्यासारखे विचार करत असतील तर सगळेच जण सरळ जातील. राईट, कधी कधी वाकडं तिकडं पण चालावं लागते. आता मी पण असं म्हणत नाही का मी सरळ जाऊन राहिलोय. ही जस्ट लाईक मी माझ्या फ्युचरकडे जाऊन राहिलोय. हा म्हणजे मला माझ्या फ्युचरकडे दिसून राहिलंय का मला ते जायचं आहे, सो आय एम गोईंग इट. आणि मला वाटतंय मी त्या दिशेने सरळ चाललो आहे. काही लोकांचे वेगवेगळे टार्गेट्स असतात. दॅट्स इट. आपण नाही विचार करायचा ना. ही जस्ट लाईक गलती झाली, मी चप्पल घालून ऑफिसमध्ये गेलो, दॅट्स रॉंग थिंग. उद्यापासून मी शूज घालून येणार. या आणि असे लोक खूप भेटणार राव लाईफमध्ये. या असे म्हणजे, आणि मला याच्यातून काही खास असं काही यांच्याकडून असं काही हे नाही आहे. आणि जरी ते म्हणून राहिले की तुझी लाईफ PMI मध्ये जास्त नाही आहे, मलाही माहित आहे. या लिटरली हा ठीक आहे. आता मी नाही का थोडस, त्यांनी मला असं म्हणला की तू इथे जास्त वेळ टिकणार नाही आहे. मलाही माहित आहे मी इथे जास्त वेळ टिकणार नाही. मला स्वतःला माहित आहे मी कुठे जास्त वेळ टिकणारच नाही. बट हे माझा निर्णय आहे. हा माझा निर्णय का मला कुठे टिकायचं आहे, कुठे नाही टिकायचं आहे. किंवा तो इन्स्टिट्यूटचा निर्णय आहे का मला कुठे टिकवायचं आहे का कुठे नाही टिकवायचं आहे. माझ्या चप्पलवरून कोणी जज करत नाही का मी कसं काम करतो. बट दे डू. आणि असे लोक जज करतात जे माझे कलिग आहे, इव्हन माझे सिनियर आहे. ते लोक माझ्यापेक्षा पण चांगले काम करतात, पण ते मी चप्पल घालून येतो म्हणून जज करतात. हाऊ स्टुपिड डू यू आर. तू तुझ्या दिमागाला स्पॉइल करत आहे. किती वेळा हा टॉपिक डिस्कस करशील. माहित आहे ते लोक स्टुपिड आहे, पण का त्यांना शिवा देऊन का फायदा. राईट नाऊ दे इन फ्रंट ऑफ यू. ते तुझ्या समोर आहे का, सांग ना. नाही, तुझ्याशिवाय तिथपर्यंत पोहोचून राहिलाय का, नाही. मग व्हाय आर डुईंग दिस. मी माझं मन हलका करत आहे. या ओके ठीक आहे, हे एक चांगली गोष्ट आहे. आर्टिफॅक्ट एपिसोड इज गोइंग टू मन हलका करण्यासाठीच आहे. सो या लेट्स डू दिस. या ट्राय टू ब्लेम दिम, बट त्याच्यानंतर आपण रिझल्ट सांगूच. ओके, म्हणजे हे मला सांगून राहिले आहे का तू इथे जास्त वेळ टिकणार नाही आहे. जस्ट लाईक हा माझा विषय आहे का मी कुठे टिकणार कुठे नाही टिकणार. इन्स्टिट्यूटचा विषय आहे. इन्स्टिट्यूट म्हणजे जिथे ते लोक राहतात, जे लोक ते रन करतात इन्स्टिट्यूट, त्यांना माहित आहे की मला टिकवायचं आहे की नाही टिकवायचं आहे. तुम्ही लोक कोण आहे मला जज करणारे. हु द हेल आर यू. माझ्या प्रोफेशनल लाईफ सोबत तुम्ही जज करू शकता. मी काम करतो आहे, गलत काम करतो तुम्ही जज करू शकता. आय एम गेटिंग राईट टू यू. मी चप्पल घालून येतोय म्हणून तुम्ही मला जज करताय. लाईक आहे म्हणजे अशा प्रकारचे
स्टुपिड लोक मी आजपर्यंत नाही बघितले. दे आर जजिंग मी फॉर चप्पल घालून निघलोय म्हणून. हे असं समोर येणार रे. यू जस्ट ट्राय टू बी थिंक का समोर असे लोक येणार किंवा अशा प्रकारचे कॅरेक्टर येणार जे अजीब अजीब तऱ्हेने तुला जज करण्याचा प्रयत्न करणार. याच्यातून दोन गोष्ट समजून घ्यायची. एक गोष्ट समजून घ्यायची का याच्यातली कामाची गोष्ट कोणती आहे. मोस्ट ऑफ दी वेस्टेज आहे. बट एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवायची. कोणती? की त्यांनी म्हणलं तसं करायचं. तर व्हाय आय डू दॅट. व्हाय डू दॅट सांग. का ओके कसं करायचं? व्हाय सांग. काऊ? याच्यामुळे काय होते, त्यांना बोलायला चान्स भेटत नाही. आपल्या मनात ठेवायचा गर्व. जस्ट लाईक ठीक आहे, मी नेक्स्ट टाइम पासून चप्पल ऑफिसमध्ये चप्पल घालून नाही येणार. दॅट इज मी माझ्या बाजूने चिल राहील. माझी गलती झाली, दॅट्स इट. ठीक आहे, तुम्ही लोक चप्पलने मला जज करताय. आय एम जस्ट नो लिव्हिंग एव्हिडन्स टू जज मी. सो मी उद्यापासून शूज घालून येणार. दॅट्स इट. कोणाला कधी उत्तर द्यायचं, कसं उत्तर द्यायचं, आय थिंक मला नाही का या आर्टिफॅक्ट एपिसोडद्वारे मला नाही का एक प्रकारे मॅच्युरिटी आल्या असं मला वाटते. वाय आय थिंक लाईक दॅट. कारण मी क्वेश्चनचा आन्सर तेव्हाच देत नाही जेव्हा क्वेश्चन विचारलाय. जस्ट लाईक ट्राय टू थिंक की व्हॉट एक्झॅक्टली क्वेश्चन. ट्राय टू थिंक व्हॉट एक्झॅक्टली माय आन्सर. ट्राय टू थिंक is that answer affect other, is that answer affect me, is that answer affect my personality. Think also think is that answer is important to them, to me, to us, to surrounding. हे बरोबर आहे का नाही. जर मी आन्सर दिला, उलट उत्तर दिलं, ते माझ्यासाठी बरोबर आहे, त्यांच्यासाठी बरोबर आहे, सराउंडिंग साठी बरोबर आहे का, या पण गोष्टी कन्सिडर करतो. देन मला वाटलं की आपला एक आहे स्टँड आहे आणि आपण काही ना काहीतरी बोलू शकतो. तर बिलकुल कमी शब्दात, कोणाला हर्ट नाही झालं पाहिजे. दॅट्स इट. एक गोष्ट नेहमी 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 एव्हर लक्षात ठेव. कितीही कोणताही व्यक्ती असला, उलट उत्तर तर द्यायचंच नाही. उलट उत्तर द्यायचं नाही. इवन इफ तुझी गलती नसली ना तरीही शिवा सहन कर. तरीही शिवा सहन कर. दॅट इज द मॅच्युरिटी. दॅट इज द मॅच्युरिटी. त्या व्यक्तीला समजायला हवं की गलती याची नाही आहे, तरी आपण त्याला शिवा दिल्या. त्या व्यक्तीला आणि हे समजणार कसा व्यक्ती तो, जर आपण उलट आन्सर दिला तर त्याला तेव्हाच कळून जाणार की भाऊ गलती तुझीच आहे, जरी तुझी गलती नसली. समटाइम्स काहीच नाही बोलण्यामुळे आपण खूप काही बोलून देतो दुसऱ्यांच्या मनात, खूप काही. आणि खरंच मी एक्सपिरियन्स केलाय. कधी कधी काहीच नाही बोलून खूप काही बोलून देतो, आणि कधी कधी आपण खूप काही बोलतो पण दुसऱ्यामध्ये काहीच जात नाही. आय यूज फर्स्ट वर्ड की मी काहीच बोलणार नाही कोणासोबत. मला कोण्या माणसाला किंवा कोणाला समजून सांगायचं असेल तर मी पहिले समजून घेईल का हा बंदा समजण्या लायकीचा आहे का. समजा जर हा बंदा समजण्या लायकीचा नाही आहे तर मग मी कशाला त्याच्या मागे कान पिटाई करू. माझं तोंड खराब, त्याची कान खराब. व्हाय आय डू दॅट. मग मी बिझनेस ठेवेल. त्या व्यक्तीसोबत माझं काय बिझनेस आहे. आय एम जस्ट मॅटर विथ दॅम. दॅट्स इट. मला त्याच्या पर्सनॅलिटी सोबत, मला त्याच्याबद्दल काहीच जाणून नाही घ्यायचं आहे रे. कुछ भी नाही. कोण आहे तो व्यक्ती, काय करायचं मला त्याचं, मला त्याच्याकडून काम काढायचं आहे, काम करून दिलं. दॅट्स इट. Artifact episode is really changing my personality, and I think that personality was good for making my future even better. So असं मला वाटत आहे, आणि हे एक चांगली गोष्ट आहे.
खूप दिवसांनी आता आर्टिफॅक्ट एपिसोड काफी चांगल्याने करून राहिलाय, कारण राईट नाव सांगू मी नाही का, या मी आज सांगू शकतो यार, आज मला सांगायचं आहे. राईट नाव नाही, म्हणजे आज मी एक गलत गोष्ट केली असं मला वाटते. आय डिड मास्टरबेशन या दुपारी 1 वाजता. आणि त्याच्यानंतर आय फील रिअली टायर्ड, खूप टायर्ड फील करून राहिलं होतं मी. त्याच्यानंतर गुगल वगैरे कळलं की व्हॉट इज द रिअली अफेक्ट वेन आफ्टर मास्टरबेशन. सो त्याच्यात सांगितलं गेलं आहे की तुझ्या बॉडीमधलं ऑलमोस्ट प्रोटीन या स्पर्म मध्ये असते. विदाउट प्रोटीन तुझ्यामध्ये काहीच एनर्जी नसते. सो जस्ट लाईक, आणि हे खूप इम्पॉर्टंट फॅक्ट आहे आपल्या लाईफमध्ये, प्रोटीन. सो आय वेस्ट जस्ट लाईक दॅट मास्टरबेशन मध्ये. फील्स रिअली गुड, बट आय वेस्ट इट. 10 मिनिटाचं किंवा 10 मिनिटाचं जे एक प्लेजर आहे, पूर्ण डे भर मला किंवा एक वीक भर मला सहन करावं लागत आहे. सो इट जस्ट लाईक, मला असं वाटलं की मला माझं मास्टरबेशन मधलं गेलेलं प्रोटीन आहे ते रिकवर करण्यासाठी मी काय केलं, दुपारी 3 वाजता अर्धा लिटर कच्चं दूध पिलं. कच्चं दूध. सो याच्यामुळे काय झालं की कच्चं दूध आहे ते अपचक असते. म्हणजे कच्चं दूध म्हणजे कसं, त्याचे हे झालेलं असते, म्हणजे कच्चं दूध म्हणजे कसं रे, म्हणजे मी जस्ट लाईक गायला सर तोंड लावलं नाही. कच्चं दूध म्हणजे गायवरून काढलेलं दूध, ते जातं फॅक्टरीमध्ये त्याला गरम करत नाही, त्याला पाश्चराईज करते. पाश्चराईज म्हणजे त्याच्यामध्ये असलेले बॅक्टेरियाज रिमूव्ह होऊन जातात. आणि मग ते पाश्चराईज केलेलं मिल्क एका पॅकेट्स मध्ये भरते, ज्याच्यामध्ये नायट्रोजन असते, ऑक्सिजन बिलकुल नसते. कारण ऑक्सिजन असलं का कोणती वस्तू सडायला लागते. सो इट जस्ट लाईक, त्याच्यामध्ये नायट्रोजन, त्या पॅकेट्स मध्ये नायट्रोजन असते आणि ते मिल्क असते, ज्याच्यामुळे ते मिल्क त्या प्लास्टिक सोबत कोव्हॅलंट बॉन्ड क्रिएट करू शकत नाही आणि ते खराब होत नाही ऍटलिस्ट हप्ता 1.5 हप्ता तरी. बट ते कच्चं असते, इन्स्टेड ऑफ दॅट कच्चं असते. म्हणजे जर ते आपण ते पॅकेट मध्ये दूध घेतलं आणि सरळ पिलं ना, तर ते थोडस लिक्विड आहे, बट ते पचायला थोडस कठीण जाते. कारण त्यातले जे बॉन्ड असतात, प्रोटीन मॉलिक्युल्स वगैरे, हे काफी म्हणजे हे असतात की खूप घट्ट बॉन्डिंग असते. गरम केलं कसं दूध उकळतं, त्यामुळे कसं की त्याच्यामधले प्रोटीन, कार्बोहायड्रेट, फॅट्स वगैरे सगळे पसरतात आणि ते पिलं का त्याच्यानंतर ते सेपरेट बॉडीला लागते. बट ते कच्चं दूध नाही का, आपली बॉडीला हे होत नाही, ते सेपरेट करू शकत नाही. इट टेक्स टाइम टू डिझॉल्व इन अवर बॉडी. सो त्यामुळे मला थोडेसे गॅसेस पकडले आज, आणि त्याच्यानंतर मग मी खूप बडबड खाल्लं यार. हे जस्ट लाईक 3 प्लेट समोसा खाल्ला, त्याच्यानंतर 2 कप चहा पिलो, त्यामुळे थोडीशी ऍसिडिटी वगैरे पकडली. सो आय डोंट थिंक दॅट वॉज बी रिअली बिग प्रॉब्लेम, बट आय नीड टू श्योर इट दॅट. बाकी काही सांगायला काही आहे नाही. एव्हरीथिंग इज गुड, एव्हरीथिंग इज फाईन. सो this is it. This is the end. This is the My Artifact episode number 1233. Right now we are at Nagpur, Maharashtra. Thank you.